बघा, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव इकडे आणण्याचा त्यांनी सगळा प्रयत्न केला। तयारी नव्हती, काही नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं। आज ती मुलं कशी शिकतील, राहतील कुठे, खातील कुठे, कॅन्टीन आहे का, राहण्याची सोय आहे का, काही न बघता फक्त राणेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही ते मेडिकल कॉलेज तेव्हा तिथे उघडलं। त्यानंतर पालकमंत्री होते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे, या दोन्ही पालकमंत्र्यांनी त्या वेळेला मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मीटिंग घेतल्या। आम्ही स्वतः हसन मुश्रीफ साहेब जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या विभागामध्ये जाऊन आम्ही मीटिंग घेतली त्यांच्या अध्यक्षतेखाली की ते चांगलं कसं आहे, विद्यार्थ्यांचं आयुष्य आपल्याला खराब करायचं नाही। अशी एकतरी मीटिंग या लोकांनी घेतली का? ह्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का मेडिकल कॉलेजला चांगलं करण्यासाठी? अहो, तुम्ही कधी खासदार फंड दिला नाही त्या विषयासाठी, कधी आमदार फंड वापरला नाही त्या विषयासाठी, तुम्हाला नैतिक अधिकार काय? आम्ही जे जोडायचं ते जोडतोय। आणि मी जसं म्हटलं त्यांना, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते ह्याच्यासाठी की एवढं लक्षात ठेवा, ह्या जिल्ह्यात अजून 50 मेडिकल कॉलेज आले ना तरी ॲडमिशन फुल होतील। लक्षात ठेवा, त्यांना अजून माहीत नाही, कारण का शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना माहीतच नाही। 50 अजून आले तरी ॲडमिशन फुल होतील, ही परिस्थिती आपल्या देशाची आहे। आपण 135 कोटीच्या देशात राहतो, सेंट्रलाइज ॲडमिशन आहे। कोणीतरी शिकवा त्यांना, आम्ही शिकून थकलो, तुम्ही तरी शिकवा पत्रकार म्हणून। नाही, उबाटा हा पूर्ण पक्षच दुःखात आहे। वक्फ बोर्डची जमीन ही आता लीगलाइज झाली, त्याच्यामध्ये लीगल फॉर्मॅट, हे उबाटाला ते पचतच नाही आहे। म्हणून त्यांनी काही खासदारांनी नाही, ते म्हणतात ना, बाप मेल्यासारखी परिस्थिती झाली आहे उबाटाची। वक्फ बोर्डचा नवीन कायदा आल्यानंतर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, तुम्ही एका समाजाचं, एका धर्माचं तुम्ही लांगुल चालन करा, पण हा देश कायद्याने चालतो, संविधानाने चालतो आणि तो संविधानानेच चालणार। आणि प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे। मुसलमानांना वेगळा कायदा इकडे ह्या देशात नाही। त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याच्या अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही। आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानीच इकडे चालणार, हा देश कायद्यानीच चालणार। बाहेर फाडायला काय किंमत आहे? हे देशाचे कायदे मानत नाही ना, याचा अर्थ आहे तुम्ही विधायक फाडताय, म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशनल डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची वार्ता करता। तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल डॉक्युमेंट फाडल्यानंतर तुम्ही हातात संविधान घेऊन जे काय तुम्ही दाखवताय ना, त्याचा रिस्पेक्ट ठेवताय का? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय, त्या संविधानाचा अपमान करताय। विधायक फाडणं म्हणजे काय? तुम्ही एक हे फाडताय, कॉन्स्टिट्यूशनचं एक डॉक्युमेंट फाडताय, हेच तर चाललंय। काही समाजातली लोक, त्यांना असं वाटतंय की आम्ही करू तोच कायदा, कारण का काँग्रेसने इतके वर्ष त्यांना सांभाळायचं काम केलं, आता सडनली अचानकपणे त्यांना कायदा फॉलो करावा लागतोय, त्यांना ते कळत नाही आहे। पण हा खरोखर अपमान आहे। आणि खरं तर त्या ओवेसीच्या त्या दोन्ही भावंडांना हा देशच त्यांचा नाही असं वाटतं, ते पाकिस्तानचेच आहेत, ते पाकिस्तानचेच म्हणून मरणार। त्यांना दुसरा काही आपल्या देशाबद्दल आस्था नाही। भारत माता की जय ते म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, जनगण मन म्हणत नाही, भारत माता की जय म्हणत नाही। या अशा अवलादी पाकिस्तानच्या अवलादी आहेत, त्या हे भारतात येऊन बोलतायत, ह्याचं दुःख आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।